आजच्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादाकरता आणि मरणाकरता स्तोत्र संहिता 128 यातील पहिलं वचन आपण वाचूया आणि या पूर्ण स्तोत्रावर आज आपण मनन करणार आहोत. 128 पहिलं वचन. जो यहोवाचे भय धरतो, जो त्याच्या मार्गात चालतो, तो प्रत्येक जण सुखी आहे. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आपण सर्वजण खाली बसूया. आपण या वचनासाठी प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अतिपवित्र सर्व समर्थ आमच्या जिवंत देवा, अब्राहम इसाक याकोब यांच्या देवा, आमच्या निर्माणकर्त्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आज सकाळपासून तू आमची काळजी घेतली, आमचं रक्षण केलं बापा, आणि सायंकाळच्या वेळेस बापा ऑनलाईन एकत्रित केलंस आणि तू आम्हाला या ठिकाणी आणलंस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद 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 देतो राजा. आज जे जे भाऊ बहीण जे तुझे जुडले सर्वजण बापा तुझ्या हातात आमचं जीवन समर्पित करतो. आणि प्रभू तुला विनंती करतो, हे पवित्र आत्मा आज वचनाद्वारे तू आमच्याशी बोल आणि वचनाद्वारे आमच्या जीवनात तू कार्य कर, कारण तुझं वचन सत्य आहे. तुझं वचन आम्हाला सर्व बंधनातून मुक्त करण्यास समर्थ आहे. प्रभू, आजची ऑनलाईन मीटिंग आम्ही तुझ्या हातात सोपवतो. प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर. आतापर्यंत सांभाळस, इथून पुढचा वेळ काळ क्षण सर तुझ्या अधीन स्वाधीन कर. प्रभू, सर्वांना तू आशीर्वादित कर. प्रार्थना विनंती प्रभू येशू म्हणून तो ऐक. आमेन आमेन आमेन. सर्वजण आपण खाली बसूया. पुन्हा एकदा आपण स्तोत्र 128 हे पूर्ण आपण स्तोत्र मनन करणार आहोत, परंतु त्यातलं पहिलं वचन आपल्यासाठी ब्रदर वाचत आहेत. आपण शांततेने ऐकूया. जो यहोवाचे भय धरतो, जो त्याच्या मार्गात चालतो, तो प्रत्येक जण सुखी आहे. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज प्रभूला मी धन्यवाद देतो मिनिस्ट्री बद्दल, या मिनिस्ट्रीच्या जुडलेल्या सर्व प्रभूच्या निवडलेल्या लोकांबद्दल. आज प्रभूने सुवर्ण संधी दिली आपल्याला या वचनावरती मनन करण्यासाठी, की खरोखर प्रियांनो स्तोत्र 128 यामध्ये परमेश्वराचे भय धरणाऱ्यांची धन्यता. आणि पहिलंच वचन आपण आता जे काय वाचलं, जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. हालेलुया. धन्य कोणाला म्हटलं आहे बायबलमध्ये? वचन या ठिकाणी स्पष्ट सांगतंय की जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो आणि जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो कसा आहे? धन्य आहे. त्याचप्रमाणे आपण स्तोत्र पहिलं आणि त्याचं 1 आणि 2 वचन वाचूया. स्तोत्र संहिता पहिला अध्याय आणि 1 आणि 2 वचन. सुखी तो पुरुष जो दुष्टांच्या मसलतीने चालत नाही, हालेलुया. व पाप्यांच्या मार्गात उभा राहत नाही, व तिरस्कारांच्या आसनी बसत नाही. तर यहोवाच्या नियमशास्त्रात त्याचा संतोष आहे, आणि तो दिवस व रात्री त्याच्या नियमशास्त्रात ध्यान लावतो. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आज वचन आपल्यापर्यंत प्रभूने पाठवलं आहे. आणि खरोखर प्रियांनो स्तोत्र संहिता याचा पहिला अध्याय आणि 1 आणि 2 वचन
ज्याचं हेडिंग आहे नीतिमान व अनीतिमान. यामधला भेद या स्तोत्रामध्ये दर्शवलेला आहे. आणि या ठिकाणी पहिल्या वचनात, जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. हालेलुया. या दोन स्तोत्रांमध्ये धन्य कोणाला म्हटलं आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि खरोखर प्रियांनो, स्तोत्र 128 जे आज प्रभूने प्रेरणा केली त्याच्यावर मनन करण्यासाठी, तर या ठिकाणी स्तोत्र 128 मध्ये 1 ते 4 वचनामध्ये आपल्याला जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य, याविषयी फोकस करण्यात आलेला आहे. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणे. सगळ्यात अगोदर परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय? तर परमेश्वराचं भय धरणं म्हणजे परमेश्वराचं भय बाळगणं. त्यानंतर परमेश्वराचं भय बाळगणं म्हणजे काय? नीट लक्ष द्या कृपा करून. परमेश्वराचे भय धरणं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणं. त्याचबरोबर आपण पाहूया की परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय. आज बरेच ख्रिस्ती कुटुंबामध्ये आपण ऐकतो की ती मुलगी, तो मुलगा, ते बंधू, ती बहीण परमेश्वराच्या भयात आहेत. परमेश्वराच्या भयात असणं म्हणजे काय? आपण पाहूया नीतिसूत्र याचा 8वा अध्याय 13वा वचन. नीतिसूत्र 8 आणि 13. यहोवाचे भय हे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्व व अभिमान व कुमार्ग व कुटील मुख यांचा मी द्वेष करतो. हालेलुया. या ठिकाणी प्रियांनो, नीतिसूत्र याचा 8वा अध्याय आपल्याला परमेश्वराच्या भयाबद्दल सांगत आहे. 8वा अध्याय 13वा वचन, परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे. आपण बोलतो सरळ, आम्ही परमेश्वराच्या भयात आहोत, परंतु ह्या वचनाप्रमाणे नीतिसूत्र 8 आणि 13 वचन, परमेश्वराचे भय धरणं म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणं. हालेलुया. आज आम्ही आमचं परीक्षण केलं पाहिजे. आम्ही देवाच्या भयात आहोत का? आणि जर आम्ही प्रभूच्या भयात आहोत तर नीतिसूत्र याचा 8वा अध्याय 13वा वचन हे थोडं मन लावून वाचावं आणि स्वतःबद्दल विचार करावा. कारण वचन स्पष्ट बोलत आहे की ते परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणं. आज आमच्यामध्ये आम्ही दुष्कर्माचा द्वेष केलेला आहे का? आणि जर आमच्यामध्ये आम्ही दुष्कर्माचा द्वेष जर केला नसेल आणि आम्ही जर म्हणत असतो की आम्ही देवाच्या भयात आहोत, तर कदाचित हे आम्ही स्वतःची फसवणूक करत आहोत. हे आम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहोत की आम्ही प्रभूच्या भयात आहोत. एकीकडे आम्ही सांगतो आम्ही प्रभूच्या भयात आहोत आणि दुसरीकडे आमच्यामध्ये दुष्कर्म आहेत, दुष्कर्म वृत्ती आहेत, दुष्कर्म स्वभाव आहे. परंतु हे योग्य नाही. परमेश्वराचे भय हे वचन क्लिअर आज सांगत आहे, दुष्कर्माचा द्वेष करणं. जर
आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचं जर दुष्कर्म असेल तर आज ही संधी प्रभूने आपल्याला दिलेली आहे. हालेलुया. आज प्रभूचं वचन आपल्यापर्यंत आलेलं आहे की जर मी प्रभूच्या भयात आहे आणि जर माझ्यामध्ये जर कोणतं दुष्कर्म असेल तर आज गुडघ्यावर येऊन प्रभूची प्रार्थना करणं की प्रभू माझ्यातले दुष्कर्म तू काढून टाक, माझ्यातले दुष्कर्म तू काढून टाक. कारण आज वचन माझ्यापर्यंत आलेलं आहे, आज वचन बोलत आहे. कारण वचन सत्य आहे, वचन सजीव आहे, वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. आम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नये. म्हणून बायबल काय सांगतं की मनुष्य देवाला ठकविल काय. हालेलुया. आम्ही माणसाला ठकवू शकतो पण आम्ही प्रभूला ठकवू शकत नाही. कारण मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर मने आणि अंतःकरण तोलून पाहतो प्रियांनो. म्हणून आज ही सुवर्ण संधी आहे. जर प्रभूने आम्हाला म्हणावं की तुम्ही हे माझे धन्य लोक, हालेलुया, हे माझे आशीर्वादित लोक, ही मुलगी माझी आशीर्वादित, ही धन्य आहे. परंतु ते धन्य म्हणण्यासाठी आपण पाहिलं स्तोत्र पहिला अध्याय आणि 1 ते 2 वचन पुन्हा आपण वाचूया. स्तोत्र पहिला अध्याय आणि 1 आणि 2 ब्रदर आपल्यासाठी वाचतील. धन्यवाद प्रभू. सुखी तो पुरुष, सुखी तो पुरुष हालेलुया. जो दुष्टांच्या मसलतीने चालत नाही, आमेन. हालेलुया. जो पाप्यांच्या मार्गात उभा राहत नाही व तिरस्कारांच्या आसनी बसत नाही. तर यहोवाच्या नियमशास्त्रात त्याचा संतोष आहे आणि तो दिवसा व रात्री त्याच्या नियमशास्त्रात ध्यान लावतो. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वराचं वचन सत्य आहे प्रियांनो. या ठिकाणी खूप सुंदररित्या मार्गदर्शन केले स्तोत्र संहितेमध्ये की जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. आणि दुसरीकडे आपण पाहिलं स्तोत्र 128 मध्ये जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. पुन्हा वाचतो. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, आणि अगोदर आपण पाहिलं भय धरणं म्हणजे काय. हालेलुया. नीतिसूत्र 8वा अध्याय आणि 13वा वचन. जो पुरुष परमेश्वराचा भय धरतो, परमेश्वराचा भय धरतो म्हणजे काय करतो, दुष्कर्माचा द्वेष करतो. हालेलुया. जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आम्ही प्रभूचा स्वीकार केलेला आहे, त्याने आम्हाला निवडलेला आहे आणि आज प्रभूची इच्छा आम्ही त्याच्या भयात राहतो. आज प्रभूची इच्छा त्याच्या आपण भयात राहावं. आणि म्हणून स्तोत्र 34:7 मध्ये प्रभूचं वचन काय सांगतं. यहोवाचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती तळ देऊन राहतो आणि त्यांना सोडवतो. हालेलुया. आज प्रभूची इच्छा आहे मंडळीने त्याच्या भयात राहावं. हालेलुया. विश्वासणाऱ्यांनी त्याच्या भयात राहावं. आणि म्हणून तर स्तोत्र 128 मध्ये खूप सुंदर म्हटले की जे परमेश्वराच्या भयात राहतात व त्याच्याच मार्गाने चालतात ते कसे लोक आहेत, धन्य. आणि त्यांना धन्य का 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 म्हटलंय, कारण ते आशीर्वादित लोक आहेत. आणि त्याचं उत्तर कुठे, स्तोत्र संहितेचा 34वा अध्याय आणि 7 वचन. देवभक्तांना कशा प्रकारे आशीर्वाद देतो की परमेश्वराचे दूत त्याचे भय धरण्यासोबती छावणी देतो. हालेलुया.
परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्याच्या वरती काय देतो? छावणी देतो आणि त्याचे काय करतो? रक्षण करीतो, त्याला संकटातून सोडवतो. कारण का? तो परमेश्वराच्या भयात असतो. तो परमेश्वराच्या भयात असतो. बायबलमध्ये आपल्याला अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. बायबलमध्ये आपल्याला दानिएलाचं उदाहरण पाहायला मिळतं की जो देवाच्या भयात होता. समोर सिंहाची गुहा आहे, आतमध्ये सिंह आहे. आदेश निघालेला आहे की जो कोणी राजाला सोडून इतर दैवतांची उपासना करील, प्रार्थना करील, त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. कारण प्रत्येकाला माहित होतं दानिएल आपल्या जिवंत देवाची आराधना करतो. हालेलुया. दानिएल आपल्या जिवंत देवाची उपासना करतो. दानिएल आपल्या त्या जिवंत देवाच्या भयामध्ये होता. आणि त्या ठिकाणी षडयंत्र करण्यात आलेले की दानिएलला फसवायचं. कारण दानिएल ऐकणार नाही, तो त्याच्या देवाला सोडणार नाही, तो त्याची आराधना करणार. राजाचं आदेश असो किंवा इतर काय असो. आणि नेमकं तेच झालं. दानिएल नित्य नियमाप्रमाणे आपल्या घरामध्ये गेला, खोलीमध्ये, आणि येरुशलेमच्या बाजूला ज्या खिडक्या होत्या त्याने त्या ओपन केल्या, गुडघे टेकले आणि त्यांनी प्रार्थना केली. तो प्रार्थनेत बसला किंवा प्रार्थना त्यांनी सुरुवात केली. आणि राजाच्या आदेशाप्रमाणे त्याला, राजाची आज्ञा मोडल्यामुळं त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं. परंतु प्रियानो, हे वचन स्तोत्र 34:7 यामध्ये प्रभूचं वचन काय सांगतं आपल्याला की परमेश्वराचे दूत त्याचे भय धरणाऱ्या सोबती छावणी देतो आणि त्यांचे रक्षण करीतो. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. दानिएलला जरी सिंहाच्या गुहेत टाकलं होतं, परंतु दानिएल परमेश्वराच्या भयात होता. आणि तो परमेश्वराच्या भयात असल्यामुळं परमेश्वराने त्याचं रक्षण केलं. हालेलुया. आज आपणही अशा विपरीत परिस्थितीमध्ये जर सापडलो, विपरीत परिस्थिती आपल्यावर आली, कुठूनही आपल्याला सहाय्य मिळालं नाही, परंतु एक आहे, हालेलुया, तो काल, आज आणि युगानुयुग एक सारखा आहे. हालेलुया. येशू मसीहा, हालेलुया, तो आपलं रक्षण करेल. ज्याने दानिएलाचं रक्षण केलं त्या सिंहाच्या गुहेमध्ये. काय केलं सिंहाच्या गुहेमध्ये? हालेलुया. सिंहांचे तोंड बंद केले प्रियांनो. हालेलुया. आज तो प्रभू, आज तो मसीहा आपल्यासाठी ते करू शकणार नाही का? यस, तो करायला समर्थ आहे. पण आज त्याची इच्छा आहे की माझ्या लोकांनी माझ्या भयात असावं. हालेलुया. म्हणून वचन काय सांगतं की परमेश्वराचा दूत त्याचे भय धरण्यासोबती छावणी देतो आणि त्यांचे रक्षण करीतो. ज्या दानिएलाचं रक्षण झालं, हालेलुया, बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, शद्रक, मेशक, अबेदनगो, 60 फूट उंच मूर्ती, तो राजा म्हणत आहे, डफ, विना, पुंगी, सारंगी वाजत असताना तुम्ही एकदा या मूर्तीला नमन करा, मी तुम्हाला सोडून देतो. पण ते देवाच्या भयात होते. हालेलुया. प्रभूच्या भयात होते. ते म्हणाले, राजा तुम्हाला काय करायचं ते करा, परंतु आम्ही मूर्तीला नमन करणार नाही, कारण आम्ही जिवंत देवाच्या भयात राहणारे लोक आहेत. हालेलुया. आणि वचनाप्रमाणे त्या भट्टीमध्ये, त्या उकळत्या तेलाच्या कढईमध्ये 3 जणांना टाकण्यात आलं, परंतु त्यात किती फिरत होते? हालेलुया. प्रभूने वचन पूर्ण केलं. काय केलं की परमेश्वराचे दूत त्याच्या भय धरण्याभोवती छावणी देतो. अहो प्रियांनो, त्या शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्या डोक्यावरचे केस सुद्धा जळाले की होरपळले नाही, की त्यांच्या इथले पायातले मोजे सुद्धा काय झाले नाही? जळाले नाही. हालेलुया. हे बायबल सांगतं, मी नाही सांगत.
का? कारण ते प्रभूच्या भयात होते. आणि म्हणून प्रभूचं वचन आज सांगत आहे की जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य. आज अशा लोकांची प्रभू वाट पाहते. हालेलुया. अशा लोकांना प्रभू शोधत आहे की माझा शद्रक कुठे, हालेलुया, माझा मेशक कुठे, माझा अबेदनगो कुठे, माझा दानियल कुठे, हालेलुया, माझा दावीद कुठे, हालेलुया, माझा यौसेफ कुठे, हालेलुया, माझी एस्तेर कुठे, हालेलुया, मी मेले तर चालन, हालेलुया, हालेलुया. आज प्रभू एस्तेर शोधत आहे. हालेलुया. आज प्रभू योसेफ शोधत आहे. हालेलुया. आज प्रभू दानियल शोधत आहे. आज प्रभू शद्रक मेशक अबेदनगो शोधत आहे प्रियांनो. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद की देव बापाचं आजचं वचन खूप सुंदर आहे. स्तोत्र 128 की जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणे, त्याचा आदर करणे. परमेश्वराचं भय धरणं. नित्यसूत्र 8:13 दुष्कर्मांचा द्वेष करणं आणि प्रभूचा आदर करणं. हालेलुया. हालेलुया. आज आम्ही जर प्रभूच्या भयात असतो तर आम्ही त्या प्रभूचा आदर करणारे लोक झालो पाहिजे. मरण आलं तरी चालेल. हालेलुया. पण मी माझ्या प्रभूला सोडणार नाही. मी प्रभूच्या आज्ञा मोडणार नाही. हालेलुया. माझ्या समोर तुला अन्य देव नसावेत. एकदा नमन करा, मी तुम्हाला सोडून देईन. सॉरी, आमच्या प्रभूच्या आज्ञा आहे की मग समोर तुम्हाला अन्य देव नसावेत. आणि तू मूर्ती करू नको, मूर्तीच्या पाया पडू नको. ती उकळती कडे चालन आम्हाला. हालेलुया. काय विचार केला असेल त्या शद्रक मेशक अबेदनगो चालन 7 पट, ठीक आहे, तप्त करा, होऊ द्या, काय हरकत नाही. आमचा देव आम्हाला त्यातून वाचवा समर्थ आहे. कारण ज्या देवाची आम्ही उपासना करतो, ज्या देवाची आम्ही आराधना करतो, ज्या देवाची आम्ही भय धरतो, तो देव आम्हाला या वचनाप्रमाणे त्याचा दूत पाठवून आम्हाला सुरक्षित ठेवेल. आजही प्रियांनो, ज्या देवाने दानियेलाचं रक्षण केलं, ज्या देवाने एस्तेरचं रक्षण केलं, ज्या देवाने दाविदाचं रक्षण केलं, ज्या देवाने शद्रक मेशक अबेदनगोचं रक्षण केलं, आज तो देव आपलं रक्षण करण्यास समर्थ आहे. पण आज आम्ही प्रभूच्या भयात आहोत का? थोडं संकट जर आलं तर आम्ही विचलित होतो. मृत्यू समोर आहे, मृत्यूचं तांडव समोर दिसत आहे, परंतु ते विचलित झाले नाहीत, ते घाबरले नाहीत. हालेलुया. धन्यवाद देतो बापा तुला. परमेश्वराचं भय, देवाचं भय, आज आमच्या प्रत्येकामध्ये देवाचं भय पाहिजे. आणि देवाचं भय म्हणजे काय? दुष्कर्माचा द्वेष. आज ज्या आमच्यामध्ये नको त्या गोष्टीने पसारा मांडलेला आहे, आज तो पसारा निघाला पाहिजे. आज त्या गोष्टी निघाल्या पाहिजेत. नको, जर मी म्हणत आहे की मी प्रभूच्या भयात आहे, तर माझ्यामध्ये दुष्कर्म नको. हालेलुया. तर मी प्रभूचा आदर करणारा व्यक्ती झालो पाहिजे, प्रभूचा सन्मान करणारा व्यक्ती झालो पाहिजे, मी प्रभूची आदर करणारी मुलगी झाली पाहिजे. हालेलुया. आज असे लोक देव शोधत आहे की माझे भय. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद. आणि यामध्ये खरोखर प्रियांनो सांगितलेलं आहे की इस्रायलने देवाचे भय धरले नाही, त्यांनी देवाची परीक्षा पाहिली आणि त्यांनी त्याच्या नियमांची पायमल्ली केली. ते देवाला सोडून जगात सामील झाले, त्यामुळे देवाने त्यांना शासन केले. हालेलुया. प्रभूचं भय. हालेलुया. ज्या इस्रायल लोकांना परमेश्वराने मिस्र देशातून बाहेर काढलं आणि मोशेला पर्वतावरून यायला उशीर लागला, त्यांनी काय केलं? देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, पायमल्ली केली.
आणि त्यांना त्याचं शासन भोगावं लागलं. आज जर आम्ही देवाच्या भय जर बाळगलं नाही तर प्रियांनो, आम्हाला सुद्धा प्रभूच्या क्रोधाला आणि प्रभूच्या शासनाला कदाचित सामोरं जावं लागेल. परंतु आज ही सुवर्ण संधी की आज जर आम्ही प्रभूच्या भयात नसतो तर आज आम्हाला खऱ्या अर्थाने प्रभूच्या भयात येणं गरजेचं आहे. आज हे देवाची आज्ञा आहे, आज ही देवाची इच्छा आहे की माझ्या लोकांनी माझ्या भयात यावं. हालेलुया. भय धरणं म्हणजे देवाच्या इच्छेने चालणं, देवाच्या इच्छेने चालणं. आज आम्ही देवाच्या इच्छेने चालतो की आमच्या इच्छेने चालतो, आज आपण त्याचा पण विचार केला पाहिजे. प्रभूची इच्छा सर्वोपरी. हालेलुया. प्रभूची इच्छा सर्वोपरी. देवाची इच्छेने चालल्यावर देव त्यांच्या लेकरांना आशीर्वाद देतो. ज्या घरात परमेश्वराचे भय असते त्याला देव आशीर्वाद देतो. ज्या घरात परमेश्वराचं भय असतं देव त्या घराला आशीर्वादित करतो. आज स्तोत्र 128 मध्ये आपल्याला 1 ते 4 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय पाहायला मिळते? 2 ते 4. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माज घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षी वेलीसारखी होईल. तुझ्या मेजाभोवती तुझे मुले जैतुनाच्या रोपासारखी होती. पण हे कधी? ज्यावेळेस प्रभूचं भय, ज्यावेळेस प्रभूचं भय बाळगतो आपण, त्यावेळेस देवबाप त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला आणि त्या घराला ब्लेस करतो. हालेलुया. आज आपलं कुटुंब आशीर्वादित व्हायला पाहिजे. आज आपले लेकरं आशीर्वादित व्हायला पाहिजे. आज आपली आप्तजन आशीर्वादित व्हायला पाहिजे. आपण त्यांना भयाबद्दल सांगा की प्रभूच्या भयात राहा. कारण प्रभूच्या भयात राहिल्यामुळं स्तोत्र 128 मध्ये 1 ते 4 वचनामध्ये जे आशीर्वाद प्रभूने देऊ केलेले आहेत ते आपल्याला मिळतील. म्हणून या ठिकाणी सांगितले, काय सांगितलं की देवाच्या इच्छेने चालल्यावर देव त्याच्या लेकरांना आशीर्वाद देतो. ज्या घरात परमेश्वराचे भय असते त्याला देव आशीर्वाद देतो आणि भीती धरल्याचा प्रत्यय येतो. देवाचं भय धरावयास शिकवतो. भय धरणे म्हणजे आदरयुक्त भयाने जो बलवान त्याचकडे निर्बलाने सहाय्यासाठी येणे, त्यातच आमचे भले आहे. भय धरणं म्हणजे जो बलवान त्याचकडे निर्बलाने सहाय्यासाठी येणं. हालेलुया. स्तोत्र 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला साह्याने मदत कुठून येईल? बलवान, पराक्रमी. हालेलुया. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला साह्य येते. पण कधी? निर्बलाने बलवानाकडे यावं. आम्ही मनुष्य आहोत, आम्ही निर्बल आहोत, पण आमचा देव, ज्या देवाची आम्ही आराधना करतो, ज्या देवाची आम्ही उपासना करतो, तो बलवान आहे. तो बलवान आहे. तो परिस्थिती बदलणार आहे. तो अश्रू पुसणार आहे. तो आमचे मनोरथ सिद्धीस नेणार आहे. तो आमचं दुःख आनंदात बदलणार आहे. म्हणून प्रभू म्हणतो, माझ्या मुली, माझ्या मुला, माझ्या भयात राहा. तू जर माझ्या भयात राहिलास, तू जर माझ्या भयात राहिलीस, तर मी स्तोत्र 128 1 ते 4 वचनाप्रमाणे मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला आणि तुझ्या घराला ब्लेस करीन. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आम्ही त्या प्रभूकडे साह्यास आलं पाहिजे, कारण तो आमचा बलवान देव आहे. हालेलुया. 1 ते 4 वचनामध्ये 4 गोष्टी दाखवल्या आहेत. देवाच्या मार्गाने चालणे व देवाचे भय धरणे. सर्वात प्रथम जे 128 स्तोत्रामध्ये
1 ते 4 वचनामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय दाखवलेली आहे की देवाच्या मार्गाने चालणे व देवाचे भय धरणे. दुसरी गोष्ट त्याचे श्रम देवाने आशीर्वादित केलेले आहेत. आणि ते श्रम कसे आशीर्वादित केलेले आहेत की तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. हालेलुया. तू आपल्या श्रमाचे काय खाशील? तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. त्याला आशीर्वाद देण्याचे देवाने ठरवलेलं आहे की तू आपल्या श्रमाचं फळ खाशील. हालेलुया. हे अभिवचन आहे. तुझ्या श्रमाचं फळ मी कोणाला दुसऱ्याला खाऊ देणार नाही. हालेलुया. कारण का? कारण तू देवाच्या भयात आहेस. हालेलुया. तिसरी गोष्ट त्याची पत्नी. बापरेनो. हालेलुया. हे आशीर्वाद कसे डिसेंडिंग खाली उतरत आहेत. सगळ्यात पहिलं की तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. त्यानंतर तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षी वेली सारखी होईल. त्याच्या पत्नीला आशीर्वाद. हालेलुया. त्याच्या पत्नीला आशीर्वाद. आणि नंतर खाली काय सांगितलंय? तुझ्या मुलांकरता. हालेलुया. आज ख्रिस्ती कुटुंबामध्ये खूप विसंगती दिसते आपल्याला. आई वडील प्रार्थनेत आहेत, लेकर गुडघ्यावर नेत. आज जर कुटुंब ब्लेस व्हायचं असेल ना, आज कुटुंब जर आशीर्वादित व्हायचं असेल ना, तर 128 स्तोत्र मनन करा आणि देवाच्या भयात या. आज ही प्रभूची इच्छा आहे. आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की तुझ्या मेजाभोवती तुझे मुले जैतुनाच्या रोपासारखी होती. हालेलुया. आणि चौथ्या त्या वचनात काय दिसून येतं आपल्याला की त्याची मुले आशीर्वादित झालेली आपल्याला दिसून येते. कारण का? परमेश्वराचं भय. त्याची पत्नी आशीर्वादित झालेली आपल्याला दिसून येते. का? परमेश्वराचे भय. त्याच्या श्रमाचं फळ आशीर्वादित झालेलं दिसून येतं. का? परमेश्वराचं भय. त्याचं कल्याण झालेलं दिसून येतं. कारण परमेश्वराचं भय. आणि जर आपल्याला प्रियांनो आशीर्वाद पाहिजे असतील तर खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या भयात येणं गरजेचं आहे. आम्ही प्रभूच्या भयात येत नाही खऱ्या अर्थाने आणि आशीर्वादाची अपेक्षा करतो. आणि पुन्हा काय म्हणतो आम्ही इतरांना? परिस्थिती आमची बदलत नाही. परिस्थिती आमची बदलत नाही. तुम्हाला मी सांगू इच्छितो, मागील अनेक दिवसापासून नव्हे तर वर्षापासून घरातील काही गोष्टी माझ्या बदलण्याच्या विचारात मी होतो, पण ते मी बदलू शकत नव्हतो. परंतु प्रभूला धन्यवाद, जे मागील अनेक वर्षापासून ज्या गोष्टी बदलल्या गेल्या नाहीत, ज्या आशीर्वादित झाल्या नाहीत, प्रभूने सर्व जून महिन्यात ब्लेस केल्या. हालेलुया. कारण प्रभूचं वचन सांगतं त्याचा हात तोकडा झाला नाही. आजही तो तुम्हाला ब्लेस करायला तयार आहे. आजही तो तुम्हाला ब्लेस करायला तयार आहे. पण कंडिशन्स आहेत. हालेलुया. परमेश्वराचं भय. आज जर खऱ्या अर्थाने आम्ही प्रभूच्या चरणाजवळ आलो, आज जर खऱ्या अर्थाने प्रभूच्या भयात जर आलो आपण, तर देव आम्हाला आशीर्वाद दिल्या वाचून राहणार नाही. हालेलुया. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं देवाच्या समीप राहिल्याने देव त्याचे विचार संकल्प त्याच्या भक्तास कळवतो. देवाच्या भयात राहणं म्हणजे त्याच्या समीप राहणं. काय राहणं? त्याच्या समीप राहणं. जोपर्यंत आदाम त्याच्या भयात होता तो त्याच्या समीप होता. आदाम देवाच्या समक्षतेमध्ये तोपर्यंत होता जोपर्यंत तो त्याच्या भयात होता. हालेलुया. तसंच मनुष्याचं आहे. आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये तोपर्यंतच राहतो जोपर्यंत आम्ही त्याच्या भयात राहतो.
म्हणून कंटिन्यू त्याच्या भयात राहणं आणि त्याची समक्षता अनुभवणं हे गरजेचं आहे प्रियानं. आणि या ठिकाणी सांगितले देवाच्या समीप राहिल्याने ते देव त्याचे विचार संकल्प त्याच्या भक्तास कळवितो. याचं उदाहरण आपण पाहू. स्तोत्र 25:14 वाचा पटकन. स्तोत्र 25:14 वाचा पटकन पटकन पटकन. यहोवाचे रहस्य त्याचे भय धरणाऱ्या बरोबर आहे आणि तो आपला करार त्यांना कळवेल. हालेलुया. काय वचन आहे प्रियांनो? पुन्हा वाचा. यहोवाचे रहस्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर आहे आणि तो आपला करार त्यांना कळवेल. आमेन. देवाच्या समोर राहणं देव कसा ब्लेस करतो, कारण वचन काय सांगतो स्तोत्र 25:14 मध्ये, देवाच्या समीप राहिल्याने देव त्याचे विचार संकल्प त्याच्या भक्तास कळवितो. नोहा, हालेलुया, देवाच्या समीप. आणि परमेश्वर म्हणाला आता बस, आता मी काय करणार आहे, ही पृथ्वी जे काय मी निर्माण केले त्याचा मला खेद होते, तर आता मी काय करणार आहे, नाश करणार आहे. हे कोणाला कळवलं? नोहाला कळवलं. हालेलुया. म्हणून प्रियांनो, देवाच्या समीप राहिल्याने देव त्याचे विचार संकल्प त्याच्या भक्तास कळवितो. देवाचे मन त्यास कळते व देवाच्या संगतीचा लाभ घडतो. सदोमचा काय करणार हे देवाने अब्रामाला कळविलं. अगोदर आपण पाहिलं ज्यावेळेस पृथ्वीचा नाश करायचा होता देवाने नोहाला कळवलं. का? नोहा देवाच्या समीप. सदोम नगराचं काय करायचं होतं, सदोम शहराचं काय करायचं होतं, हे परमेश्वराने अब्रामाला कळवलं. का? अब्राम देवाच्या भयात होता. अब्राम देवाच्या समीप होता. हालेलुया. उत्पत्ती 18 अध्याय 17-19. धन्यवाद प्रभू. टॉपिक थोडासा मोठा आहे, वेळ कमी आहे, परंतु तरी पण मध्ये मी ब्रेक करेल, नंतर नेक्स्ट सेशनला घेऊ. उत्पत्ती 18, 17-19. 18 अध्याय 17-19. आणि यहोवा म्हणाला, मी जे करणार ते मी अब्रामापासून लपू काय? आणि यहोवा म्हणाला, मी जे करणार ते अब्रामापासून लपू काय? अब्राहामाचे खचित मोठे समर्थ राष्ट्र होईल. अब्रामाचे खचित मोठे समर्थ राष्ट्र होईल. आणि त्याच्या ठाई पृथ्वीतली सर्व राष्ट्रे आशीर्वाद पावतील. हालेलुया. कारण मी त्याला यासाठी ओळखले आहे की त्याने आपली लेकरे व आपला परिवार यांना अशी आज्ञा द्यावी की त्यांनी आपल्या मागे न्यायीपणा व न्याय आचरायला यहोवाचा मार्ग पाळावा. आमेन. जे हालेलुया. यहोवाने अब्राहामाविषयी जे सांगितले आहे ते त्याला प्राप्त करून देईल. आमेन. परमेश्वराने अब्रामाला सांगितलं, परमेश्वराने नोहाला सांगितलं. का? कारण ते देवाच्या समीप होते, देवाच्या भयात होते. हालेलुया. आमचा प्रभू म्हणाला, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. ज्यावेळेस आपण देवाच्या भयात राहतो तर प्रभू आम्हाला मित्र म्हणतो. हालेलुया. आज आम्हाला प्रभूचा मित्र व्हायचंय. हालेलुया. आज असं वाटतं की प्रभूने आम्हाला त्याचा मित्र म्हणावं, तर प्रियांनो आज त्याच्या भयात येणं गरजेचं आहे. हालेलुया. धन्यवाद देतो बाप्पा. याचा रेफरन्स योहान 15, 14 आणि 15 वचन आहे. हालेलुया. परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला कोणत्या मार्गाने चालावे अथवा जावे याचे शिक्षण परमेश्वर त्याला देतो. पहा, देवाचे भय धरल्याने किती देवाचे आशीर्वाद आपल्याला मिळतात प्रियांनो.
परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला कोणत्या मार्गाने चालावे अथवा जावे याचं शिक्षण परमेश्वर त्याला देतो. स्तोत्र 25:12. यहोवाचे भय धरतो असा मनुष्य कोण आहे? त्याने जी वाट निवडावी ती तो त्याला शिकवी. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला कोणत्या मार्गाने चालावं अथवा जावे याचे शिक्षण परमेश्वर त्याला देतो. इयोब 28:28. आणि मनुष्याला त्याने म्हटले, पहा, प्रभूचे भय हे ज्ञान आहे आमेन. आणि वाईटापासून दूर जाणे ही बुद्धी आहे. धन्यवाद प्रभू. हालेलुया. देवाचे भय धरल्याने देव ज्ञान देतो. देवाचे भय धरल्याने देव काय देतो प्रियांनो? ज्ञान देतो. आणि म्हणून प्रभू म्हणतो, जो ज्ञानाने उन्हात त्याने मजकडे यावं. कसं यायचंय? हालेलुया. कसं यायचंय प्रभूकडे? त्याचं भय बाळगून. हालेलुया. त्याचं भय बाळगून. कारण इयोब 28:28 मध्ये काय वचन सांगतं की देवाचे भय धरल्याने देव ज्ञान देतो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. हालेलुया. प्रभूचे मन सदोदित स्वर्गाकडे पाहावा शिकविते. सर्व करण्यात कामात देव आशीर्वाद देतो. कारण जो धार्मिक पुरुष आहे तो जे काही हाती घेतो ते सिद्धीस जाते. परमेश्वराचे भय आणि आशीर्वाद काय मिळतंय की जो परमेश्वराचे भय धरतो आणि तो जो काही हाती घेतो ते सिद्धीस जाते. स्तोत्र 1 आणि 3 वचन. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमत नाही, अशा झाडांसारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. आमेन. हालेलुया. जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. कोण नेतं सिद्धीस? परमेश्वर. हालेलुया. का? कारण तो देवाच्या भयात आहे. हालेलुया. हे देवाच्या भयात राहण्यामुळे मिळणारे काय आहेत प्रियांनो? आशीर्वाद आहेत. केवळ आशीर्वादच नाही तर देवापासून त्याला संरक्षणही मिळते. केवळ आशीर्वाद नाही तर देवापासून काय मिळतं? संरक्षण मिळतं. आणि सर्व संरक्षण कसं मिळतं? स्तोत्र 37:7. यहोवाच्या ठाई स्वस्थ राहा व धीराने त्याची वाट पहा. जो आपल्या मार्गात भरभराटीस येतो, जो पुरुष दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यामुळे चिडू नको. हालेलुया. आरवी वाचा प्लीज. स्तोत्र 37:7. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करून पहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याचवर जळफळू नको. हालेलुया. परमेश्वराच्या अधीन कसं राहतो? स्वस्थ राहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. हालेलुया. परमेश्वराचं भय. हालेलुया. संरक्षण. स्तोत्र 34:7 मध्ये, क्षमा करा रेफरन्स चुकलेला आहे. स्तोत्र 34:7. हालेलुया. यहोवाचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती तळ देऊन राहतो आणि त्यांना सोडवतो. आमीन. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांवर छावणी देतो आणि त्याचे रक्षण करीतो. आशीर्वाद आणि रक्षण. परमेश्वराचं भय. हालेलुया. प्रियांनो, आपल्याला पाहायला मिळतं की गल्ल्यात
ज्यावेळेस त्यांनी इस्रायलाचा राजा शौल आणि इस्रायली सेनेला चॅलेंज केलं, त्यावेळेस शौल राजा घाबरला, इस्रायल सेना घाबरल्या आणि त्या लपून बसल्या, त्या लपल्या, त्या गल्ल्यातला घाबरल्या. हालेलुया. पहिलं शमूएल 17वा अध्याय 10 आणि 11 वचन. आणि फलिस्ती म्हणाला, आज मी इस्रायलाच्या सैन्याला तुच्छ लेखतो. हालेलुया. मला एक माणूस द्या, म्हणजे आम्ही एकमेकाशी लढू. हालेलुया. तेव्हा शौल व सर्व इस्रायल फलिस्त्यांचे हे शब्द ऐकून घाबरले व फार भ्याले. धन्यवाद. या ठिकाणी शौल राजाने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं होतं आणि देवाचं भय न बाळगता जे नको करायला पाहिजे होतं ते शौलाने केलं होतं. त्यामुळं परमेश्वराने शौलाला सोडलं होतं, कारण तो देवाच्या भयापासून दूर झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाने त्याच्यावरचा वरदहस्त काढला होता आणि त्यामुळं तो गल्ल्यातला घाबरला आणि त्या दरीमध्ये तो लपलेला आपल्याला पाहायला मिळतो वचनामध्ये. परंतु प्रियांनो, दावीद ज्याला परमेश्वराने निवडलेलं होतं, जो दावीद देवाच्या भयामध्ये होता, हालेलुया, तो दावीद न घाबरता न डगमगता तो गल्ल्यातला सामोरा गेला. कारण का? स्तोत्र 34:7 मध्ये प्रभूचं वचन सांगतं की पहा, परमेश्वराच्या भय धरणाऱ्याच्या भोवती परमेश्वर काय करतो? त्याच्या दूताची छावणी देतो, त्याचे रक्षण करतो. आणि प्रियांनो, दाविदाचं रक्षण परमेश्वराने केलं. हालेलुया. पहिलं शमूएल 17:45 ते 47. तेव्हा दावीद फलिस्त्यास म्हणाला, तू तलवार भाला बर्ची घेऊन मजवर चढून आलास, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. आज जो परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करील व तुझे शीर धडापासून वेगळे करीन. हालेलुया. देवाचं भय, त्याचे दूत रक्षण करतात, छावणी देतात. हालेलुया. प्रियांनो, देवाच्या भयात राहणं खूप गरजेचं आहे. आणि या ठिकाणी खरोखर या स्तोत्राचा शेवट वचन 6 मध्ये काय सांगितलंय? तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत, इसला शांती असो. या स्तोत्राचा शेवट आशीर्वादाने केलेला आहे आणि तो आशीर्वाद देवाचे भय धरणाऱ्यास दिलेला आहे. तो आशीर्वाद देवाचे भय धरणाऱ्यास दिलेला आहे. काय दिलेला आहे? की त्याची भरभराट दाखवलेली आहे. उत्तम उदंड आयुष्य त्याला दिलेलं आहे, यासाठी की त्याने त्याच्या मुलांची मुले पाहावी. हालेलुया. आणि याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं इयोब याचा 42वा अध्याय आणि 12 ते 17 वचन, शेवटचं वचन. इयोब याचा 42वा अध्याय बारा ते 17 वचन. परमेश्वराने योबाचे उत्तर वय
पूर्ववयाहून अधिक सुख संपन्न केले. हालेलुया. परमेश्वराने योबाचे उत्तर वय पूर्वहून अधिक सुख संपन्न केले. आता योग पहिला अध्याय पहिलं वचन. ऊस देशात एक पुरुष होता. ऊस देशात एक पुरुष होता. त्याचे नाव योब असे त्याचे होते. नाव योब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वाटे. तो देवाला भिवून वागे. हालेलुया. पापापासून दूर राहील. देवाला भिवून वागे. हालेलुया. आणि म्हणून त्या देवाने काय केलंय? हालेलुया. त्याचे उत्तर वय पूर्वहून अधिक कसं केलं? सुख संपन्न केलं. हालेलुया. हे आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतं प्रियानो, की परमेश्वर उत्तर वय कसं करतो? सुख संपन्न करतो. हालेलुया. आणि या ठिकाणी सांगितलंय की खरोखर परमेश्वराने योबाचं उत्तर वय पूर्वहून अधिक कसं केलं? अधिक सुख संपन्न केलं. हालेलुया. का केलं? योब 1:1 तो देवाला भिवून वागे. हालेलुया. म्हणून प्रियानो, परमेश्वराचं भय, हालेलुया, हे गरजेचं आहे. जर आम्ही परमेश्वराच्या भयात असलो तर स्तोत्र 128 मधील आशीर्वाद प्रभू आजही आपल्याला द्यायला सर्व समर्थ आहे. देवबाप करो की आज आपण देवाच्या भयामध्ये सर्वजण त्याच्या इच्छेप्रमाणे येण्याचा प्रयत्न करू आणि प्रभूला प्रार्थना करू की प्रभू तुझ्या भयात राहण्यासाठी, तुझ्या भयात टिकून राहण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. देवबापाने आजचं हे सेशन, आजचं स्तोत्र 128 हे मनन आशीर्वादित केलं. धन्य त्या परमेश्वराचे नाव. सर्वांनी शांतरीतीने ऐकलं. देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि हेच आपण प्रयत्न करू की आपण प्रभूच्या रोज अधिक त्याच्या भयात येण्याचा प्रयत्न करू. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. या पुढचा वेळ आदरणीय पाळक साहेबांच्या